आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। पाण्यासाठी जत पूर्व भागात 23 जुलैपासून तीव्र आंदोलन। अंकलगी ग्रामस्थांसह तुकाराम बाबांचा कर्नाटकात जाण्याचा इशारा। कृष्णा खोरे महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी सचिन पवार यांना निवेदन देताना हबप तुकाराम महाराज व ग्रामस्थ। माडगेळहून अंकलगी तलावात येत्या 22 जुलैपर्यंत म्हैसाळचे पाणी न आल्यास 23 जुलैपासून संकसह जत पूर्व भागात रक्त घ्या पण पाणी द्या आंदोलन तसेच आमरण उपोषण व रास्ता रोको आंदोलन तर करूच। मागण्या मान्य न झाल्यास कर्नाटकात जाण्याचा इशारा श्री संत वागडेबाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा श्री संत वागडेबाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते हबप तुकाराम बाबा महाराज यांच्यासह अंकलगी ग्रामस्थांनी दिले आहे। कृष्णा खोरे महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी सचिन पवार यांची हबप तुकाराम बाबा महाराज यांनी भेट घेत त्यांना निवेदन दिले। त्यानंतर माध्यमांशी बोलताना तुकाराम बाबा यांनी शासन व प्रशासनाला इशारा दिला। यावेळी मानवमित्र संघटनेचे सिद्धाराम गुरव, अनिल उदगेरी, तौफिक अपराध, साहिल मदबावी, भीमराय काखंडी आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना तुकाराम बाबा म्हणाले, वर्षानुवर्षे दुष्काळाशी सामना करणाऱ्या जत पूर्व भागातील माडगाळ येथे म्हैसाळचे पाणी दाखल झाले आहे। माडगाळ येथे दाखल झालेले पाणी वसपेट, गुड्डापूर, संख, अंकलगी तलावात पोहोचू शकते। या मागणीसाठी जानेवारीमध्ये अंकलगी येथे महादेव मंदिरात आमरण उपोषण सुरू केले। या आंदोलनाला अंकलगी ग्रामस्थांसह अन्य गावांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला। 75हून अधिक तरुणांनी रक्त घ्या पण पाणी द्या म्हणत रक्तदान केले। आंदोलनाची तीव्रता वाढल्यानंतर खुद्द कृष्णा खोरे महामंडळाचे अधीक्षक कार्यकारी अभियंता चंद्रशेखर पाटोळे हे 9 जानेवारी रोजी अंकलगी येथे आले। येत्या 6 महिन्यात अंकलगीला पाणी सोडण्याचे नियोजन असून ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन करत उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासन दिले। पण आज 6 महिने उलटून गेले तरी अद्याप कामाचा पत्ता नाही। शासनापाठोपाठ प्रशासनानेही आमची फसवणूक केली आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही। या कामाची निविदा निघाली पण काम सुरू नाही। हे काम तात्काळ सुरू करावे, अन्यथा येत्या 23 जुलैपासून संकसह अन्य गावात तीव्र आंदोलन हाती घेण्यात येणार आहे। संख येथे रास्ता रोको आंदोलन करून पुन्हा एकदा रक्त घ्या पण पाणी द्या अशी मागणी करत रस्त्यावरच रक्तदान करण्यात येणार आहे। आम्हाला पाणी देणे शक्य नसेल तर कर्नाटकात जाण्याची परवानगी द्यावी अशी मागणी तुकाराम बाबा यांनी केली। आज सांगली ते म्हैसाळ योजनेच्या पाण्यापासून वंचित असणाऱ्या जतपूर भागातील 64 गावांचा पुन्हा एकदा एक लढाव मोठ्या प्रमाणात उभारण्यात आलेला आहे। कारण गेल्या अनेक वर्षे पाणी द्या नाहीतर कर्नाटकात जाऊ द्या अशी आमची कडक भूमिका होती। त्यावेळेस माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की तुम्हाला तत्वता मान्यता, त्याचबरोबर म्हैसाळ विस्तारित योजना त्या ठिकाणी जत तालुक्यासाठी 2000 कोटीची तरतूद केली। एका रात्रीमध्ये त्यांनी मंजूर पण देखील केली, पण त्या योजनेला कमीत कमी 5 ते 6 वर्षे लागतील असं मला वाटतंय। आम्ही काय म्हटलं की म्हैसाळपासून जे पाणी मूळ योजना आहे 1984ला उगम झालेला ते मैत्रापासून गेलेलं त्या कॅनलमधून आमच्या गावामध्ये ज्या भागामध्ये पाणी जाऊ शकतं त्या भागातून आम्ही मागणी केली होती। त्या भागात जर ते पाणी गेलं तर त्या भागातला पाण्याचा प्रश्न मिटू शकतो आहे। त्यामध्ये पहिली मागणी अशी होती की वसपेट तलावातून गुड्डापूर तलाव आणि गुड्डापूर तलावातून वड्या पात्रातून पाणी संख तलावापर्यंत जर गेलं तर त्या ठिकाणी कॅनल आहे। त्याचबरोबर वसपेट तलावापासून अंकली तलावामध्ये पण पाणी जाऊ शकतं अशा पद्धतीचा सर्वे झाला आहे। त्याचं संरक्षण करून 26 कोटी मंजूर झालेत आणि 6 महिन्यात त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की रस्त्यावरती आम्ही रक्त घ्या पण पाणी द्या आमची भूमिका ठोलते। पण त्यावेळेस जे पत्र मिळालं त्या पत्रामध्ये सांगितले 6 महिन्यात तुमचं काम चालू करणार। तुम्ही लेखी पत्र दिलं आणि तो शब्द प्रशासक अधिकाऱ्यांनी पाळला नाही म्हणून पुन्हा तो जा विचारण्यासाठी आम्ही इथं अधिकाऱ्यांच्या इथं ऑफिसला आलो। त्यांना आता पत्र पुन्हा लेखी पत्र दिलेलं आहे। पवार साहेब आहेत, खरमाडे साहेब आहेत, त्यांनी चांगल्या पद्धतीने आम्हाला सांगितलं पण आम्ही त्यांचं आभारच स्वागतच करतोय। पण जोवर पत्र हे काम चालू होत नाही तोवर पत्र आमचं आंदोलन असणार आहे। जोवर पत्र शेतामध्ये शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी पोहोचत नाही तोवर पत्र आमचं तीव्र आंदोलन असणार आहे। ह्यात काडी मात्र शंका नाही। फक्त मला एकच सांगायचं आहे, 22 तारखेपासून जर हे काम चालू जर नाही झालं तर सांगलीमध्ये जलसंपदा विभागाच्या गेटच्या समोर बसून रक्त घ्या पण पाणी द्या हे आंदोलन सांगलीमध्येच करण्याचा निर्णय आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने करतोय। लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।